आणि यासोबतच जे आम्ही तुम्हाला सांगत होतो की आम्ही हिडन प्लेसवर चाललो तर तेच हिडन प्लेस जे आहे ते हा या देवीचं मंदिर मित्रांनो. आता जे आहे ना आपण जस्ट मागून असा नजारा पहा आणि हे जे गाव आहे हे आहे चिंचोली गवडी जे की पहाडावर आहे आणि जे खरपामध्ये असं कोरला आहे म्हणते त्याच्यात तेच बघायसाठी आम्ही एवढ्या दूरून आलो होतो. विषय असा होत आहे की आता आम्हाला मंदिराच्या घंट्याचा आवाज आता ऐकू येत आहे आणि आमची मंजिल ते आता जवळजवळ पोहोचलीच आहे. बिलीव्ह इन युअर ॲबिलिटी गाईज. मोबाईलला पण ठेवायला काही हे नाही आमच्या जवळ म्हणायचं आम्ही पटापट निघून गेलो तिकडे जाण्यासाठी असा विषय. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अनदर एपिसोड. तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस आणि आजच जायचं आहे आपल्याला एक हिडन प्लेस आहे जे ऋषीने सांगितले ते हिडन प्लेस एक्सप्लोर करायसाठी. तर आता वाजले सकाळचे 7 आणि 7 आपल्याला जायचं होतं पहिले 5 वाजता पण पाणी आलं त्याच्यामुळे आम्ही 5 वाजता गेलो नाही. पण आता वाजले 7 आणि आता मी पूर्णपणे रेडी झालो. शारदा मातेचं दर्शन पण करून घेतलं. काल रात्री शारदा मातेचं विराजमान झालं आहे आणि आता जायचं आपल्याला हिडन प्लेस पाहिली. तर तिकडून येता येता आम्ही पण नेरपिंगळाची पण पिंगळा देवी पण पाहणार आहे आणि जाताना एक हिडन प्लेस आहे जे ट्रॅक करून वरती जावं लागते म्हणते आणि ते नवरात्रामध्येच ओपन राहते. तर चलो गाईज. A few moments later. तर आता इथं नाही का हे दोघे आले चौघाई ऋषी अभि आणि इकडे पण या गाईज पुरा फॉर्मल असा पोरगी पाल चालला गाईज एकदम कडक मध्ये. आम्ही आमचे कपडे घालून चाललो गाईज पण तुम्ही चला घेतो आपण आता गाडी निघू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण आलो पेट्रोल पंपवर. इथं आमच्या गाडीच्या टाक्या फुल करून घेतो आणि अभिच्या गाडीची जी आहे ती याईनं पहिलेच फुल करून आणली आणि आता ऋषीच्या गाडीची चालू आहे गाईज फुल करणं बिलकुल बाकायदा. पण ह्याच्या वेळेस काही टेन्शन नसलं पाहिजे म्हणून टाकीचं लेवल कशी मेंटेन ठेवावं लागते गाईज. चलो. तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो दिवसामध्ये जे नाश्ता वगैरे करून झालं आणि असा गरमागरम कडक असा नाश्ता तर डोळ्यातून पाणी काढून पूर्ण घाम काढून टाकला होता काही. आणि इथंच आहे लहानोची इथंच आम्ही आता नाश्ता केला आणि आता नॉनस्टॉप जाणार आहे काहीच आम्ही डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवर जे की आहे इथून जवळपास अजून 35-40 किलोमीटर आहे इथून. मोर्शीवरून जावं लागते 5-10 किलोमीटर. चलो. तर मित्रांनो आता जे आहे ना आम्ही सातारगाव मध्ये पोहोचलो आणि हे जे सातारगाव आहे हे संकेत ढोटेच्या मामाचं गाव आहे गाईज. संकेत ढोटेच्या मामाचं गाव सातारगाव. देखलो गाईज सातारगाव. मित्रांनो आमची जसं म्हणणं राहते ना आम्ही नाही का 14 जण जे आहे ना हिडन जे एक्सप्लोर करत असतो. आता ते पहिलंच आहे आमचं, आता काही हे नाही विषय नाही आहे पहिलं असून पण आम्हाला आता सुरुवात करायची आहे की जे जे अंदर आहे असं पहाडा खोरायचं तर तिथं जायचं आहे काही. तर चलो. पिवशाचं आता काम असं थोडंसं भारी आहे कारण दुसरं काही साक्षीच आहे. तर या ट्रिपचं जे पूर्ण क्रेडिट झालं आता माहीत पडत आम्हाला आमची ट्रिप समोर गेल्यानंतर कशी होईल याचं जे पूर्ण क्रेडिट जाईल ते जाईल गाईज ऋषीले कारण हे हिडन ऋषीलेच माहीत होतं आणि त्यानंच आम्हाला सांगितलं गाईज. चलो. तर मित्रांनो आता जे आहे ना आपण जस्ट मागून असा नजारा पहा आणि हे जे गाव आहे हे आहे चिंचोली गवडीच्या जस्ट पायथ्याशी आहे आपण आणि इथूनच जायचं आहे आपल्याला त्या देवीच्या मंदिरामध्ये जे की पहाडावर आहे आणि ते खरपामध्ये असं कोरला आहे म्हणते त्याच्यात तेच बघायसाठी आम्ही एवढ्या दूरून आलो होतो. आणि इथचा माहोल जे आहे ना पूर्ण असा एकदम खतरनाक पाहून बघून घ्या. तर जाऊ आता. इथं नाही का आमचा आता एक होता ब्रेक, तो ब्रेक झाला या गाईज आता जाऊ आपण डायरेक्ट तिकडून याच्या वेळेस जायचं आपल्या ऋषाच्या मामाच्या घरी. तर मित्रांनो जसं पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवर जे वाघा बॉर्डर आहे तसंच इंडिया म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आणि एमपीच्या बॉर्डरला सुद्धा वाघा बॉर्डर आहे आणि तेच वाघा बॉर्डर दाखवासाठी ऋषीने आम्हाला इथं आणलं होतं. ऋषी
एक्सप्लेन इट वाघा बॉर्डर कुठं आहे? सोमार आहे गाईज वाघा बॉर्डर. आणि हा जो आहे हा पहाड आहे गाईज, याला कोणत्या पर्वतरांगा म्हणते? सातपुडाच्या पर्वतरांगाच्या लाईनी आहे गाईज. आणि जस्ट तो ते जे दिसतं याच्या बाजूना ते आहे गाईज सालबर्डीचा पहाड. आणि आता आपण आलोय चिंचोलीमध्ये गाईज. जे हा टी पॉइंट आहे आणि हा टी पॉइंटवर असा विषय होणार आहे का याच टी पॉइंटून असं मध्य प्रदेशमध्ये जायचं आहे. मध्य प्रदेशमध्येच ते अंबादेवी शक्तीपीठ आहे दारुड म्हणून. आणि आता जे उभा आहे आपण हे या टी पॉइंटर आहे. आणि हा जो रस्ता आहे गाईज हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा रस्ता पूर्ण जो आहे ना तो डांबरीचा आहे. आणि ऋषी जो उभा आहे तो आहे मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशचा रस्ता पहा पूर्ण याचा आहे गाईचा. कायचा म्हणते आपल्याला मातीचा. इकडे रस्ता बनला नाही. इकडे सुद्धा मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. इकडे पण रस्ता बनलेला नाही. आणि आता जायचं आपल्या शक्तीपीठवर. आणि हेच आहे गाईज इथून लागते महाराष्ट्राची इकडे बॉर्डर आणि इकडे आहे पूर्ण एमपीची बॉर्डर. आणि एमपी झाल्यावर थोडंसं कसं वेगळीच मजा येते कारण एमपी म्हटल्यानंतर सब भोले बाबावाले सीन आहे गाईज एमपी मध्ये. आणि आता पण जाणार आहे आपण ते म्हणजे अंबादेवी शक्तीपीठ दारुड. तर चलो गाईज हे पहा इथंच आहे गाईज बोर्ड अंबादेवी शक्तीपीठ दारुड. आणि यासोबतच जे आम्ही तुम्हाला सांगत होतो का आम्ही हिडन प्लेसवर चाललो तर तेच हिडन प्लेस जे आहे ते हा या देवीचं मंदिर मा अंबादेवी शक्तीपीठ दारुड जे की एमपी मध्ये आहे. आणि ते नवरात्रामध्येच खूप असं फेमस आहे. आणि तिथं पण आता गर्दी वगैरे राहण्याची काही नाही कारण आज आम्ही खूप लेट चाललेलो आहे. आणि मजा तर अशी येत आहे गाईज एकदम खतरनाक कारण थोडं पाणी पण चालू आहे. आणि इकडे आमची मजा पण चालू आहे गाईज. इथं जे आहे ना इथं सीमा प्रारंभ आहे आणि इकडे जे आहे ना महाराष्ट्र लागते. हे काय महाराष्ट्राचे रस्ते आहे आणि या सीमेवरच गाईज फोटो काढणं चालू. A few moments later. तर मित्रांनो आता पोहोचलो आपण जिथं आपल्याला फायनल डेस्टिनेशनवर पोहोचायचं होतं तिथं पोहोचलो आहे. आणि इथून नाही का फक्त ट्रॅक चालू होणार आहे खरी जो काही ट्रॅक राहणार आहे. आणि पहा गाईज गर्दी खूप सारी आहे. पहा सगळी गाडी नाही का पार्किंगमध्ये आहे आणि वरतं जाऊन पण खूप सारी गर्दी राहणार. आम्ही पण आमच्या गाड्या नाही का गाईज इथं पार्किंग करून घेतल्या दोन्ही पण. आणि इथं जे आहे ना पूर्ण प्लॅटिनाची गाडी जी आहे ना आमची ती आम्ही पार्क करून टाकली. आणि इथं सगळ्या गाड्या पार्किंग आहे. आणि इथून जायचं आपल्याला वरतं जे की देवीचं मंदिर जे आहे ना असं ट्रॅक करून जायचं आहे आणि सगळं जायचं आहे. चलो. आणि इथं आम्ही गाडी पार्किंग केली होती. इथं ऋषी आहे आणि यालाच नाही का गाईस पहिली पायरी म्हणते. तर हे काय म्हणते ऋषी याला सांगून हे पहिली पायरी होय. हां तर इथे आपण पहिल्या पायरीपाशी लहान देवीचं दर्शन घ्यायला लागते. मग कालभैरवच्या मंदिरापासून आपण रस्त्यात हां तर पहिले जे आहे पहिली पायरीचं दर्शन घ्यायला लागते. त्याच्या बाजूनं कालभैरवचं हे म्हणजे मंदिर तिथं पण दर्शन घ्यायला लागते. आणि तिथून जे आहे मेन गड वरतं तिथून ट्रॅकिंगला सुरुवात होते. तर चला. तर ऋषी जे आहे ना गाईज गाडी पाहिजे. हां हे आपल्याला हे अशी आपल्याला गाडी घ्यायची आहे. हे अशी वाली तेच वाली तिकडून याच्या वेळी ऋषीला गाडी घेतली गाईज. गाडी सोबत बसणारी पाहिजे. आता फ्यूजचं काम कसं सेटलमेंट वाला काम आहे गाईज. पहा त्याचं म्हणणं काय आहे की त्याच्याकडे गाडी आहे पण गाडीवर बसणार त्याला कोणती हवी आहे. आणि तू भाऊचा कसा आहे औरा पॉझिटिव्ह मध्ये आहे सध्या. तर इथं विषय असा होता ऋषीचं भाषण चालू आहे आणि याले जे आहे ना पण याले मध्य प्रदेश मधली पोरगी पाहिजे म्हणते काही. हे बा साक्षी करण्यासाठी पण रेडी आहे बिलकुल फॉर्मल वगैरे घालून. तर आता आपण पोचलोय पहिली पायरीवर. इथं दर्शन करू आणि जाऊ वरतं. चलो. तर मित्रांनो इथं आमचं अंबादेवी पहिल्या पायरीचं दर्शन झालं आहे गाईज. आणि असं आता जसं आपल्याला वरती जी की दुसरी पायरी म्हणून वरती आहे आणि खूप असं ट्रॅक करून जावं लागतं आपल्याला. तर चला फर्स्ट टाईम आलो आहे आपण आणि इथं काय काय मजा येईल ते पण बघू. चलो गाईज. तर मित्रांनो आता जे आहे ना आपण आता पहिल्या पायरीपासून आता ट्रॅकला सुरुवात करत आहे जी की बघा इथून हा खडतड रस्ता आहे ना असं जायचं आहे. इथून काही पायऱ्या वगैरे नाही आहे. याच्या वेळेस आहे काहीतरी हा असा थोडासा शॉर्टकट रोड आहे म्हणून गाईज आम्ही चाललो. आणि याचं असं मान्यतानुसार हे 3.5 किलोमीटर आता वरत आहे जे की ब्रह्मगिरी 3.5 किलोमीटरच होता. पण तो थोडा हार्ड होता. तिथं पायऱ्या होत्या पण इथं पायऱ्या आहे नाही. तर यांना सांगितलं मी जवळजवळ आपल्याला 2 घंटा जाने को लगेगा. 3.5 किलोमीटर किती घंट्यात पोहोचतो. आता पाहू आपण 3.5 किलोमीटर सांगितलंय त्यांनी पण आता पाहू आता किती. आणि आज पाणी पण नाही आहे. वाटलं होतं थोडं पाणी येईल पण दुवारी आहे पण पाणी नाही आहे गाईज. चलो. कालपासून आता चंगून राहिलो. जास्त चढताच थोडा दम लागलेला आहे. तर या देवीच्या मंदिरामध्ये जाताना एक विशेषता अशी आहे की जाताना पूर्ण जशी कणांची रीती असते ना बारीक
तशी जाताना पूर्ण रांगोळीसारखी पूर्ण हे आहे गायचे पा हे जे आहे नाही बा पुष्पची द्या पुरी रांगोळी रांगोळी सोन्या हे तू म्हणतो काय म्हणतो ते आणि साले म्हणत होते आम्हाला 100 सीसीची बाईक घेऊन एवढ्या तर तुम्ही पोहोचू नाही शकत अबे हम पहुंच भी रहे गाइस उधर मंदिर पे अरे नल्लो क्या कर रहे थे पहुंचेंगे नहीं ये देख और गैंग लेके पहुंच गए चारो भाई त्यासोबतच एक मित्रांनो इथं असा इन्सिडेंट झालेला आहे आमच्यासोबत की इथून जाताना जे आहे आम्हाला 2 रोड भेटले किती 2 एक आहे शॉर्टकट जो की असा घसरगुंडी सारखा स्ट्रेट आहे ज्याच्यावर बी बुड बी नाही चंगत तरी बाया गाईस त्याच्यावर झोपू चालल्यावर आणि दुसरा रस्ता आहे जो की लॉंग कट मध्ये त्याच लॉंग कटच्या रस्त्याने काय आम्ही आता जाणार आहे कारण शॉर्टकट मध्ये आम्हाला पण घरी पोहोचायचं आहे तर तिकडून त्यांनी जाता पडलं तर मग मानलं नाही का त्याचमुळे आम्ही जाणार आहे काही इकडून फिरून इथं जे आहे ना इथं बेफाटा टाकायचं आम्हाला 2 रस्ते हे जो आहे बाजूचा हा बी रस्ता चाललाय वरतं आणि हा बी आहे आणि हा जो आहे बहुतेक हा स्ट्रेट आहे आणि हा जो आहे हा घुमून झाला काहीतरी असा विषय वेगळा आहे नाही एकच झाला इथं काही समोर रस्ता आम्हाला हा समजत नाही का वरतं इकडून जायचं का इकडून जायचं आहे पण समोर जात राहू मंजिल लवकर येऊन जाईल काही त्यासोबत विषय असा होत आहे की आता आम्हाला मंदिराच्या घंट्याचा आवाज आता ऐकू येत आहे आणि आमची मंजिल ते आता जवळजवळ पोचलीच आहे थकवा येत आहे गाईज तरी पण हम पहुंच जाएंगे बिलीव इन युअर एबिलिटी गाइज चलो ऐसे डोलते डोलते हम नजदीक पहुंच रहे और बहुत मजा आने वाला है और आगे आम्ही इथं फर्स्ट टाइम आलो आहे आणि थोडीशी मजा करत करत जर गेलो तर थोडसा वेगळंच वाटते गाईज आणि तू मेरे से प्यार करती की नाही करती असाही विषय चालू आहे गाईज इथं आतापर्यंत आता आम्ही 3 जण इथं एक 1 मेंबर आर मिसिंग दिस गँग बिकॉज माय इंग्लिश इज व्हेरी पुअर बिकॉज आय स्टडी आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आणि तुम्हाला दाखवलं असतं नाही तुम्हाला दाखवलं असतं काय इंग्लिश मध्ये कसं म्हणून का आता तो मुलगा काय करताय गाईज चलो तर मित्रांनो जिथं आम्हाला पोहोचायचं होतं अंबादेवीच्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आहे आणि खतरनाक सेवा चालू आहे गाईस हेच ते गेट आहे इथूनच खाली मंदिर आहे आणि ती पहाड करून मंदिर बनलं आहे गाईस बाकीचं व्हॉइसवर टाका लागेल कोण आवाज तेवढी आहे आता आपण प्रवेशद्वार मधून आता मंदिराच्या आतमध्ये एंटर करताय गाईस आणि याच्याच खाली जी आहे गुफा आहे आणि त्याच गुफेत आपण चाललेलो आहे अंबादेवीचं मंदिर आहे गाईस मित्रांनो हे जे मंदिर आहे ना हे पूर्ण गुफेत कोरलेलं मंदिर आहे आणि तेच बघायसाठी एवढ्या दुरून आता आम्ही आलो होतो जवळपास 4 घंटे ट्रॅव्हल करून आम्ही आता इथं पोहोचलो आहे अंबाजोगाईचं मंदिर बघायसाठी गाईस चलो तर आता जे आहे आम्ही मंदिराच्या एकदम इथं कोरलेलं आहे इथं पोहोचलो आहे आता आम्ही एंटर करणार आहे मंदिराच्या आतमध्ये गाईस चलो जय मंदा काय जय मंदा अंदर थोडा तिकडे तर मित्रांनो हे जे आहे ना हे गुफा हे पूर्ण पाण्याच्या अंदर मध्ये आहे आणि ही गुफा पूर्ण कोरलेली आहे गाईज आणि याच्या अंदर मध्ये अंबादेवीचं जे आहे ना मंदिर आहे गाईज तर चला काही वेळच राहिला आम्हाला आता आम्ही पोहोचतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाईज चलो हाँ येऊ काय बोल अंबे माता की जय माता दी जय माता दी जय
मित्रांनो इथं आमचं आता दर्शन करून झालंय अंबादेवीचं. आता जाणार आहे आपण बाहेरच्या गुफेमध्ये आणि बाहेरचं पण दर्शन करून घेणार आहे. मस्त प्रॉपरपैकी शांततेमध्ये आरामात दर्शन झालेलं आहे. फक्त अंदर थोडीशी गरमी जास्त होते कारण ते पहाडाच्या अंदर कोरलेली गुफा आहे त्या कारणास्तव. बाकी सगळं एकदम ओके आहे. चलो तर मित्रांनो इथं जे आहे ना आम्ही झालो तर दुसऱ्या गुफेत आणि तिथं जे आहे पाणी जप झालं. आता पाणीचा वर्षा सुद्धा वाढलेला आहे. तरी पण आम्ही जाणार आहे आता गुफेत कारण आम्हाला बघून लवकर निघायचं पण आहे घराकडे. त्याच कारणास्तव आम्ही आता पहिले पाण्यात असो काही असो तरी पण आम्हाला गुफेत जायचं आहे. तर चलो गाईस हे पण गुफा अशी पहाडाले करूनच बनवलेली आहे गाईस. चलो ना फिर अंदर कितना भी रहा तो क्या है. जय श्री राम जय श्री महाकाल. तर मित्रांनो इथं ज्याने विषय असा एक साईडला जाताच्या वेळेस उभं राहून जाता येते पण याच्या वेळेस पूर्ण वाकून यावं लागते गाईस. बघा जायच्या वेळेस हे पहा इकडून याच्या वेळेस पूर्ण असं वाकूनच यावं लागते. जायच्या वेळेस जाता येते गाईस. एक असं कोरलेलं नाही. मी तर इकडून आणि थांबून ठेवीन बा. दरबार की जय. जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आगे वाले बोलो जय माता दी. पीछे वाले बोलो जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जय कदम मां शेरावाली का बोल साचे दरबार की. हमारे स्टॉक भरला इकडे. तर काही इथं नाही का स्टॉक भरलाय. दोघं तिघं जाऊन समोर जाऊन रिवर्स मारायला लागते जाईल. तर काही आमचं नाही का नशीब चांगलं आहे. आम्हाला रस्ता साफ भेटलाय. नाही तर एक साईड झुकून यावं लागलं असतं काही. चलो गाईस. तर मित्रांनो जे की दर्शन होतं या अंबादेवी मंदिरामध्ये दोन्ही देवींचं आणि सगळं म्हणजे देवीचं दर्शन घेतलं गुफेतलं पण दर्शन घेतलं आणि टोटल दर्शन घेऊन झालंय आता. आणि आता जाणार आहे आपण परतीच्या प्रवासासाठी गाईस. आता जाणार आहे आपण इथून आता नेर पिंगळा देवीच्या मंदिरामध्ये गाईस. चलो. तर आमचा तो स्ट्रगल भरा जिंदगीचा जो मोसम आता सफर होता तो आता आम्ही 400 किलोमीटरचा होता जो की 100 सीसीच्या बाईक प्लॅटिनानं आम्ही तो पार करून आलो आहे. 100 सीसीच्या बाईक 4 लिटर मध्ये. ते बी 4 लिटर मध्ये 350. आता जाला किती रुपयाचं पेट्रोल लागेल ते पाहू. पेट्रोलचं काही टेन्शन नाही गाईस. ऋषीची गाडी जी आहे सन्न आवडते ते काही सन्न. हा सकाळी 4:30 वाजतापासून नाही निघालो गाईस. कौन है ये लोग, कहां से आते हैं? 7:30 वाजता निघालो तरी पण 4, 4.5, 5 तास 6 तास लागले याला. मग मजा. आता वाजल्या गाईस 3. चलो. आणि हे बघा गाईस हे सारखं काही चालणं होत नाही. याच्या कोणी ह्या रस्ता आहे याच्यावरून उडून त्याच्यावर उडून त्याच्यावर गाईज. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट. आता आम्ही ऋषाच्या मामाच्या घरी गेलो. चलो. तर मित्रांनो जिथून आपण आता या गडाला सुरुवात केली होती चढासाठी तिथंच आता आपण फायनली खाली उतरलेलो आहे. आणि जेवढा वेळ चढायला लागतं त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी वेळ उतरायला लागतं गाईज. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटात आम्ही उतरून गेलो. आणि आता जाऊ आपण आता डायरेक्ट खाली. तर मित्रांनो इथं आम्ही चिंचोली मधली जे तारामाता मंदिर आहे त्या मंदिरात पण दर्शन करून घेतलं. पागाईज इथं आहे तारामाता देवस्थान. या मंदिराचं पण आम्ही दर्शन केलं. आणि आता जाणार आहे आपण स्टॉप डायरेक्ट नेरपिंगळाई. आणि डायरेक्ट पहिले गडावर जाऊ आणि तिथून बघू आता कुठं जायचं होतं. चलो. तर मित्रांनो विषय असा झाला का आम्ही चिंचोलीवरून निघालो होतो ना जस्ट अर्ध्या मधातच आम्हाला पाणी लागलं. आणि आता आमची टीम मेंबर जे आहे मागून तोंड बांधून वगैरे आले ते पण आता ओले झाले. आणि आता आपण पण झालो. रिस्क घेतली काही थोडीशी आणि वळ झालो. अशाच प्रकारे आता आमचं झालाय. पोवाचा पाणी किती वेळ राहते काय राहते तर आमच्या मोबाईलला पण ठेवायला काही हे नाही आमच्या जवळ. म्हणायचं आम्ही पटापट निघून गेलो होतो तिकडे जाण्यासाठी. असा विषय चालू आहे आणि धुवाधार पाणी चालू आहे गाईज. बघून घ्या.
गाईज. आणि आमची ओरा गँग मेंबर आहे गाईज, इथे ओली होऊन आले आहे उभे. तर गाईज आता निघालो आम्ही इथून. गाईज चिंचोली सावंगीला थांबलो होतो आम्ही. सॉरी चिखल सावंगीला थांबलो होतो. आम्ही चिखल सावंगीवरून निघालो गाईज आता. A few moments later. तर मित्रांनो आता आलो आपण पिंगळा देवीवर, जिथं पिंगळा देवी आहे गडावर, आणि इथून जायचं आपल्याला दर्शन करायला. तर चला गाईज, आता जास्त काही शूट करणे चालत नाही आणि बॅटरीमध्ये पण मोबाईलमध्ये बॅटरी नाही, तरी पण आपण बॅकग्राऊंडमध्ये शूट करू. चलो गाईज, दिस गँग मेंबर गाईज एक ॲड झाला गाईज स्वराज आता, आणि आपण जाणार आता गडावर वरती दर्शन करण्यासाठी. मध्येच मजा आहे ऑनलाईन पेक्षा. ऑनलाईन लय जाते. ऋषीचं म्हणणं होतं की त्याला अगस्त महिन्यात बसायचं आहे. कायच्यात बसायचं आहे? हा काय बसायचं आहे? मजा येते काय? तर त्याला म्हटलं तुम्ही फाटली असेल तर बाबा पहिले शिवून घेतो. कसं आहे ते जास्त फाटली त्याच्यात. मी तर बसतच नाही काही, मी तर बसतच नाही. सेम फील काहीच रस्त्याला म्हणजे यायचं अरेंजमेंट जागीरपूर सारखं आहे. आता जाणार आहे आपण. मी फर्स्ट टाइम आलो पिंगळा देवीमध्ये. तर मित्रांनो इथं आमचं सगळं फिरून झालं आहे, आता चाललो आम्ही घराकडे. नो टेन्शन, आमचं काम आहे. जास्त काही शूट केला नाही काहीच ब्लॉग, कारण इथं पाणी पण आलं आणि जास्त काही शूट केला असता तर मग वांदा काम आलं असतं. आता आपल्याला पूर्ण ट्रॅव्हल करून जायचं बी आहे, चार्जिंग पण नाही आहे आपल्या मोबाईलमध्ये. चलो. तर मित्रांनो इथं आमचं दर्शन वगैरे होऊन सगळं काही करून सगळी यात्रा वगैरे एक्सप्लोर करून झाली आहे. आणि आता चाललो आम्ही डायरेक्ट नेरपिंगळा येऊन जाऊ दिवसाहून जाऊन घरी गाईज. चलो, हा आपला रूट राहणार आहे. घेतली आपला प्लॅटिना 100cc बजाजची चाबी आणि निघो गाईज. तर गाईज आम्ही सकाळपासून जे आहे ना याचाच आस्वाद घेत होतो, कारण आम्हाला कोणी खर्रा नाही खात, कोणी सोप नाही खात, कोणी काहीच नाही खात. हे जे पुनेरी मसाला चमन बार हेच. इधर भी देखो गाईज काय झालं म्हणते. तर मित्रांनो आता आपण पोचलोय आपल्या आत्याच्या घरी, म्हणजेच आता पोचलो आपण स्वराजच्या घरी. इथं मस्त नाश्ता पाणी केलं, मस्त चाय वगैरे पिऊन आता निघालो आम्ही घराकडे. तर मित्रांनो इथं आमचं सगळं निपट टापट करून आता पाण्याच्या झोकामध्ये आम्ही चाललो आहे घराकडे. चलो गाईज, सगळं आटोपलं गाईज आमचं. पिंगळा देवी घेईन सगळं A to Z. पाण्या आणि मी आहे, आमचे 2 औरा गँग मेंबर आता समोर गेले आहे गाईज. एक नंबर खतरनाक पाणी चालू आहे. एक नंबर ट्रिप झाली गाईज आमची. तुला मेहमान एक नंबर. तुम्ही राहिले को घरी अचानक बिलकुल. रात्री फोन आलता चालतं काय, चलो बस एकच म्हटलं चालतं काय म्हणे ते. मी म्हटलं चलो बस. एका मिनिटात ट्रिप प्लॅन झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी गायब. तर चला गाईज, ऋषीची पुण्य कामी आली आणि एकदम खतरनाक गाईज मजा आली. मजा म्हणजे वाटलं नाही एवढं मजा येईल म्हणून, आणि असं हिडन प्लेस आम्हाला ऋषी सांगत म्हणून गाईज. चला गाईज, आता रात्र आहे, मला पण समोर गाडी चालवायची आहे. चलो. तर मित्रांनो एवढा सगळा सफर करून आता मी आलो आहे घरी. आता वाजले जवळपास 10:30 आणि खूप दूरपर्यंत गेलो होतो काहीच आम्ही, आणि खूप लेट झालो होतं. पाण्यात पण ओलो, आता पण ओलोच आहे. जस्ट घरी आलो आणि आता वाजले 10:30 गाईज. एवढा लेट आता पोहोचलो आहे आणि खूप दूर अशी ट्रिप झाली आमची. अशीच रॅन्डम ट्रिप गाईज झाली पाहिजे आमची हर एक म्हणजे महिन्यातून म्हणा किंवा एखाद्या सेममधून, म्हणजे 4-5-6 महिन्यातून. तर असं बरं वाटते गाईज. तर चला, एका 1 डेज ट्रिप होती. सकाळी 7ला गेलो होतो आपण आणि आता वाजल्या 10:30, म्हणजे जवळपास आता विचार करून घ्या. तरी पण आम्ही सगळं प्रॉपर करून आता आलो आहे घरी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. चलो.